श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 96. कौस्तुभने संस्कृत भाषेत गोपाळकृष्णाची आरती रचली. कोणाला तरी दाखवावी असं वाटलं म्हणून तो उत्तम श्लोकांना शोधत शोधत अंगणात आला. उत्तम श्लोक प्राजक्ताच्या झाडाखाली धोतर अंथरून ठेवत होते. कौस्तुभ आश्चर्य करीत म्हणाला, असं धोतर का अंथरून ठेवताय? उत्तम श्लोक हसून म्हणाले, प्राजक्ताची फुलं फार नाजूक असतात. मातीच्या स्पर्शानं ती मळल्यासारखी होतात. हातांनी उचलायला गेलं की ती कोमजल्यासारखी होतात. असं धोतर अंथरलं म्हणजे रात्रभर फुलं त्याच्यावर पडत राहतात आणि सकाळी मातीचा किंवा हाताचा स्पर्श न झालेली ताजी फुलं स्वामींना पूजेसाठी मिळतात. कौस्तुभच्या मनात आलं, उत्तम श्लोक प्रत्येक काम किती नीटनेटकेपणाने आणि विचारपूर्वक करतात नाही? त्यांनी विचारलं. उत्तम श्लोकांनी विचारलं, काही विचारायचं होतं का? कौस्तुभ म्हणाले, ही गोपाळकृष्णांची आरती रचलीये, आपल्याला दाखवायची होती. हातात कागद घेतला, वाचला. अरे वा, छानच झालीये. अशाच आरत्या लिहित जा. पण मनात एक शंका आहे. आरती म्हणजे समुदायानं केलेली प्रार्थना ना? माझ्यासारख्यानी आरती रचणं आणि म्हणणं उचितच आहे. पण अद्वैत अनुभूती घेतल्यावर सुद्धा दयाळराव स्वामी एवढ्या उत्कटतेने आरत्या रचतात आणि तितक्याच उत्कटतेने, तन्मयतेने त्या आरत्या म्हणतात आणि म्हणत राहतात, ते कसं? उत्तम श्लोक म्हणाले, आपण आरती म्हणतो ती देवाची प्रार्थना करण्यासाठी, हे बरोबर आहे. पण दयाळराव स्वामींसारखे संत आरती म्हणतात ते भक्तीचा आनंद घेण्यासाठी. वास्तविक ते अद्वैत अवस्थेत गेलेले आहेत. अंतिम अनुभूती त्यांना आलेली आहे. ईश्वराशी एकरूप झालेले आहेत. तरीही ते भक्तीचा आनंद घेत राहतात. अद्वैत भक्ती म्हणतात तीही. भक्तीचा आनंद फार मोठा आहे. त्या आनंदापुढे ज्ञान नको वाटतं. मुक्ती सुद्धा तुच्छ वाटायला लागते. स्वरात इतका नम्रपणा, रुजुता आणि ठामपणा होता की कौस्तुभला वाटलं की ते आपला स्वतःचा अनुभवच सांगतायत. अतीव आदराने तो उत्तम श्लोकांच्या मुखाकडे तेव्हा पाहत राहिला, एका नजरेने. श्रीराम समर्थ श्रीराम.